सांगलीतील कुपवाड MIDC परिसरातील एका कंपनीत 27 वर्षीय परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 29 रोजी सकाळी उघडकीस आली। या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे। प्रारंभिक माहितीनुसार कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांमध्ये रात्री वादावादी झाली होती। कंपनीत राहण्यासाठी असलेल्या 2 खोल्यांमध्ये वादाचं रूपांतर मारहाणीत झालं। घटनास्थळी जेवणाची भांडी देखील पडलेली होती। एकमेकांवर हात उचलल्यामुळे 27 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला। दरम्यान घटनेत सामील असलेल्या 2 परप्रांतीय कामगारांनी सकाळी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करत खुनाची कबुली दिली आहे। दारूच्या नशेत हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सध्या पोलीस घटनास्थळी तपास करतात आणि पुढील कार्यवाही सुरू आहे।